नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आज आपण हे सुंदर 3D फूल बनवायला शिकणार आहोत. आता संक्रांत येत आहे, तर त्यासाठी सर्वांनाच घराची सजावट करायची असते. तर नवीन काय बनवायचं त्यासाठी मी ही डिझाईन आणली आहे. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघाल तर तुम्हाला ही डिझाईन व्यवस्थित सहजरित्या बनवता येणार आहे. तुम्ही याचा उपयोग सजावटीसाठी टेबलवर सेंटरपीस म्हणून ठेवायला किंवा हे असे एकमेकांना जोडले तर छान याचं टेबल कव्हर पण बनवता येते आणि याला तुम्ही वॉल हँगिंग म्हणून पण यूज करू शकता. हे बघा, याला थोडेसे असे मोती लावून जर असे आपण घंट्यांचे लटकन लावले तर याचं वॉल हँगिंग पण बनवता येते. तुम्ही तुमच्या कल्पकतेने काही पण याच्या क्रिएटिव्हिटी करून आपल्या घराची सजावट करू शकता. खूप युनिक असं हे 3D डिझाईन आहे फ्लॉवरचं. या घंट्या वगैरे कशा बनवायच्या याचा पण मी अजून दुसरा व्हिडिओ टाकणार आहे, पण या व्हिडिओमध्ये आपण हे फूल कसं विणायचं ते शिकणार आहोत. हे फूल बनवायला मी 3mm क्रोशा हुक वापरत आहे आणि 4 प्लाय क्रोशा लोकरीचे धागे वापरत आहे. आपल्याला ही फुले बनवायची आहे. ती कशी बनवायची ते बघूया आपण आता. हे मोठे 3D टाईपचे फूल बनवायसाठी आपण पांढऱ्या रंगाचा धागा घेत आहोत. याला एक मॅजिक रिंग करायचा आणि यामध्ये चेन करायचे. 3 चेन करायच्या. या रिंगमध्ये म्हणजे या सर्कलमध्ये एक डबल क्रोशे करायचा. 3 चेनचा एक आणि आता हा एक डबल क्रोशा, 2 झाले, परत तिसरा. असे आपल्याला या सर्कलमध्ये एकूण 19 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत, म्हणजे 19 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. तर हे करून घेऊ. त्यानंतरची डिझाईन कशी आहे ते दाखवते. मग हे 19 डबल क्रोशे करून झाले आहेत. हे ओढून हा क्लोज करायचा आणि 3rd चेनमध्ये याला स्लिप स्टिचने जोडायचं. स्लिप स्टिचने जोडल्यानंतर आता नेक्स्ट राऊंड करू. त्यासाठी 3 चेन करायच्या, 1 2 3. सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशे करायचा, म्हणजे इथे 2 डबल क्रोशे झाले. आणि आता नेक्स्ट स्टिचमध्ये असेच 2 डबल क्रोशे करायचे. प्रत्येक एका स्टिचवर 2-2 डबल क्रोशे करायचे आहे. म्हणजे या सर्कल राऊंडमध्ये एकूण 38 डबल क्रोशे होतील. 38 डबल क्रोशे होतील प्रत्येक स्टिचवर 2. तर अशा प्रकारे हा राऊंड करून घेऊ. हे 38 डबल क्रोशे करून झाले. परत मी इथे 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून हा राऊंड क्लोज करून घेऊ. एक चेन करून धागा कापून घ्यायचा आहे. असे आपल्याला एका फुलासाठी 6 पीसेस बनवायचे आहे. म्हणजे असे आपल्याला 6 सर्कल बनवून घ्यायचे आहे व्हाईटच कलरचे. त्यातला एक झाला. आता आपण अजून 5 करून घेऊ. हे बघा, असे 5 करून झाले आहेत. आता आपल्याला ह्या पाकळ्या म्हणजे फुलांमध्ये हे जोडायचे कसे ते बघायचे आहे. त्यासाठी केशरी रंगाचा धागा घेत आहे. एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि ह्या सर्कलमध्ये कोणत्या एका स्टिचमध्ये हे जोडून घ्यायचं सिंगल क्रोशाने. सेम स्टिचमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशा करायचा आणि हे सर्व स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे. म्हणजे हे जे 38 आहेत त्या सर्व 38 डबल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशा करून घेऊ. 38 सिंगल क्रोशे होतील या राऊंडमध्ये. हे झाल्यावर दाखवते मी. 38 सिंगल क्रोशे झाल्यानंतर फर्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायचं आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. आता या दुसऱ्या सर्कलला पण या ऑरेंज कलरचा धागा जोडायचा. कोणत्या एका स्टिचमध्ये जोडायचा आणि इथे सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आणि आता नेक्स्ट
स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, असे आपल्याला 13 सिंगल क्रोशे करायचे आहे. प्रत्येक एका स्टिचवर एक सिंगल क्रोशा असे 13 करून घेऊ. 13 सिंगल क्रोशे झाल्यानंतर ह्या लूपमधून ही हुक बाहेर काढायची आणि आपण हा जो पहिला सर्कल केला आहे त्याच्या कोणत्याही एका स्टिचमधून हुक टाकायची आणि हा जो लूप आहे ज्यातून हुक काढून ठेवली तो लूप ओढायचा, म्हणजे वर आणायचा आणि नेक्स्ट स्टिचवर एक सिंगल क्रोशा करायचा. तसाच पुढच्या याच्यावर करायचा एक. असे आपल्याला अजून 13 सिंगल क्रोशे करायचे आहेत. 4 झाले, 5 असे 13 करून घेऊ. इकडे 13 झाले आहेत. परत यातून हुक काढून घेतली, हा लूप असाच राहू दिला. इथून 13 मोजायचे इथून आणि या 13 स्टिचमधून हुक टाकायची सिंगल क्रोशातून आणि हा वाला लूप इथून आणायचा वर. आणि आता उरलेल्या सगळ्या स्टिचेसवर एक एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आणि हे पूर्ण करून घ्यायचं. हा राऊंड हे बघा, उरलेल्या सर्व सिंगल क्रोशा डबल क्रोशावर एक एक सिंगल क्रोशा केला. आता इथे फर्स्ट स्टिचमध्ये फर्स्ट सिंगल क्रोशामध्ये एक स्लिप स्टिच करून जोडून घेतलं. एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. पुन्हा आपल्याला अशीच दुसरा सर्कल जोडायचा आहे. दुसरा सर्कल म्हणजे तिसरा सर्कल जोडताना हे दोन जोडले तेव्हा पण पहिले 13 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे प्रत्येक एका स्टिचमध्ये आणि इथून 13 सोडायचे आहे. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 ह्या 13व्या स्टिचमधून हुक टाकायची. आपली ही हुक आहे ती मी मोजण्यासाठी घेतली होती फक्त. आणि त्या हुकमधून त्या स्टिचमधून हा लूप बाहेर आणायचा आणि पुढचे पुन्हा 13 सिंगल क्रोशे करायचे. 1 2 3 असे 13 करून घेऊ आपण. 13 झाले आहेत. त्यानंतर आपल्याला याला सेंटरमध्ये जोडायचं आहे. हुक काढून घ्यायची, इथे सेंटरमधून हुक टाकायची आणि याच्यातून हा लूप बाहेर काढायचा. अशा प्रकारे हा थर्ड सर्कल जोडला गेला. आणि आता उरलेल्या सर्व स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचं. आता मोजले नाही तरी चालेल कारण उरलेल्या सगळ्या याच्यात आता सिंगल क्रोशे करायचे आहेत. तर हे करून घेऊ आणि नंतर स्लिप स्टिचने जोडून नेहमीप्रमाणे हा धागा कट करून घेऊ. आणि यानंतर आपल्याला पुन्हा आता चौथा सर्कल जोडायचा आहे. हा चौथा सर्कल जोडताना पण आपण सुरुवातीला 13 सिंगल क्रोशे करून घेतले. आता इथून 13 सोडायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हे 13 यामधून हुक टाकायची आणि हा लूप यामधून बाहेर काढायचा. अशा प्रकारे इथे हा जोडल्यात जाईल सर्कल. आणि आता उरलेल्या 13 सिंगल क्रोशामध्ये 13 स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा. प्रत्येक स्टिचवर एक सिंगल क्रोशा असे करून घेऊ. 13 सिंगल क्रोशे झाल्यानंतर परत त्याला सेंटरमध्ये जोडायचं आहे. तर या मधातल्या होलमध्ये हुक टाकून हा लूप बाहेर काढायचा. आणि आता उरलेल्या सगळ्या स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा. उरलेल्या सर्व स्टिचेसवर एक सिंगल क्रोशे केला आणि इथे स्लिप स्टिचने जोडून हा धागा कट करून घेतला. आता हे 3-4 सर्कल जॉईन झाले. आता आपल्याला पुन्हा एक 5वा जोडायचा आहे.
त्याला पण आधी आपण 13 सिंगल क्रोशे करून घेऊ. बॉर्डर, धागा जोडायचा, स्लिप स्टिच करायचं. कोणत्या एका स्टिचपासून सुरू करायचं. पहिल्या स्टिचमध्ये जोडल्यानंतर परत त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे. मग हा एक झाला, हा दुसरा, तिसरा, असे आपल्याला टोटल 13 करून घ्यायचे आहेत. 13 सिंगल क्रोशे झाल्यानंतर इथे या चौथ्या जो सर्कल आहे त्याचे 13 सोडायचे. 1 2 3. 13व्या स्टिचमधून हुक टाकायची आणि हा लूप आहे ज्यातून आपण रिमूव्ह केली होती हुक, तो लूप आतमधून बाहेर काढायचा या स्टिचच्या, म्हणजे या सिंगल क्रोशाच्या. आणि उरलेले स्टिचेसवर एक एक सिंगल क्रोशे करायचे 13 टाइम्स, म्हणजे 13 सिंगल क्रोशे करायचे उरलेले. कारण मग आता यानंतर सेंटरमध्ये जोडायचं आहे आपल्याला, तर इथे 13 सिंगल क्रोशे करून घेते आणि मग दाखवते. 13 सिंगल क्रोशे झाले. हा लूपमधून हुक काढून टाकायची, या होलमध्ये टाकून हा लूप या होलमधून बाहेर आणायचं. सेम प्रोसेस आहे. असे आपल्याला 5-6 सर्कल एकमेकांना जोडून घ्यायचे आहे. आणि आता उरलेल्या सर्व स्टिचेसवर एक एक सिंगल क्रोशे करायचे. ते झाल्यावर स्लिप स्टिचने जोडून धागा कट करून घ्यायचा. हे बघा, जसे आपण 1 2 3 4 5 सर्कल जोडले तसाच हा 6वा पण मी जोडून घेतला आहे, कारण सेम प्रोसेस आहे. पण आता हे इथे पूर्ण 13 सिंगल क्रोशे झाल्यानंतर काय करायचे, तर इथे 13 सिंगल क्रोशे जोडायचे, म्हणजे फर्स्ट सर्कलचे, पहिल्या सर्कलचे 13 सिंगल क्रोशे स्किप करायचे. 13 सिंगल क्रोशे स्किप केल्यावर म्हणजे 12 स्किप करायचे. 13व्या याच्यातून हा लूप बाहेर आणायचा. अशा प्रकारे इथे हे आपलं फूल पूर्ण होत आहे. इथे मग एक स्लिप स्टिच घ्यायची पुढच्या स्टिचमध्ये आणि एक चेन करून धागा कापून घ्यायचा. ह्या पाकळ्यांना आपण असा एक शेप देऊ शकतो, अरेंज करायसाठी व्यवस्थित. असे हे आपले 6 पाकळ्यांचं फूल तयार झालं. हे आपण कुठे पण वापरू शकतो तसं सजावटीसाठी. 3D डिझाईन आहे छान. मागून पण हे सगळे धागे आपण सुईने ओढून घेऊ शकतो. सुईने म्हणजे आपली हे जे हुक आहे त्यांनी असे मागे घेऊन एक्स्ट्रा धागे कापून घ्यायचे. हे तर मी नेहमीच्याच प्रोजेक्ट्समध्ये सांगते की फिनिशिंगसाठी आपल्याला अशी हे आतमध्ये हाईड करून घ्यायचे असतात. तुम्ही करून घेऊ शकता. तर हे अशा प्रकारे फूल तयार झालं आहे.